गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आपण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा आपण फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सची जी सिरीज आहे त्याचं आज 12वं लेक्चर आहे. 12व्या लेक्चरमध्ये आपण जे पहिले फंडामेंटल जे टॉपिक होते, प्रॉपर्टीज वगैरे, फिजिकल प्रॉपर्टी, सॉइल प्रोफाईल, त्यानंतर वेदरिंग, मिनरल, रॉक्स, हे सॉइल फॉर्मेशन, सॉइल सर्वे, सॉइल क्लासिफिकेशन, हे आपण कम्प्लिटली केलेलं आहे. आपल्या मंथन या युट्यूब चॅनलवर पूर्ण प्लेलिस्ट रेडी आहे. तुम्ही ती प्लेलिस्ट जाऊन पाहू शकता. आपण क्रिस्टल क्लिअर इन शॉर्ट सर्व टॉपिक घेण्याचा प्रयत्न केलेला, विथ फ्लो डायग्राम तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आज आपला छोटासा टॉपिक आहे सॉइल ऑर्गॅनिक मॅटर. आता ऑर्गॅनिक मॅटर म्हणले तर आपल्याला एक कन्सेप्ट ध्यानात येते की बाबा हे ऑर्गॅनिक मॅटर काय असतं, जिच्यात कार्बनचं कंटेंट असतं. कशाचं? कार्बन. कार्बन, ओके. कार्बन कंटेंट असलेले. मग सर ऑर्गॅनिक मॅटर काय असतात? प्लांट रेसिड्यू असतात, ॲनिमल असतात, म्हणजे आपलं त्यानंतर क्रॉप रेसिड्यू असतात, त्यानंतर पाला पाचोळा, हे काय असतं? ऑर्गॅनिक मॅटर असतं. तर हे ऑर्गॅनिक मॅटर कसं तयार होतं की पाला पाचोळा कुजल्याच्या नंतर, म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन झाल्याच्या नंतर ऑर्गॅनिक मॅटर मध्ये कन्व्हर्जन होतं. ओके. फार्म यार्ड मॅन्युअर झालं ते तिच्यातच येतं. आता मग सर ऑर्गॅनिक मॅटर कशासाठी इम्पॉर्टंट आहे? ओके. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय समजलं तुम्हाला? ज्यात कार्बन कंटेंट सगळ्यात जास्त असतो त्याला काय म्हणतात? ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर. तर ऑर्गॅनिक मॅटर मध्ये काय काय ते असतात, कशासाठी असतात? जी सॉइलची फिजिकल स्ट्रक्चर आहे, फिजिकल टेक्स्चर आहे, हे आपण व्यवस्थितपणे मेंटेन करण्यासाठी ऑर्गॅनिक मॅटरचा यूज करतो. त्यानंतर त्यात जे अर्थवॉर्म आहे किंवा जे सॉइल मायक्रो बायोलॉजी, सॉइल बायोलॉजी आहे, ते मेंटेन करण्यासाठी ऑर्गॅनिक मॅटर इम्पॉर्टंट आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जी सॉइल फर्टिलिटी इम्प्रूव्ह करायची त्यासाठी ऑर्गॅनिक मॅटर इम्पॉर्टंट आहे. तसं तुम्ही म्हणता याचे सोर्सेस काय ऑर्गॅनिक मॅटरचे? तर सोर्सेस मेन दोन सोर्सेस पडतात. त्या दोन सोर्सेस मध्ये पहिले तर प्रायमरी सोर्स, म्हणजे याचं क्लासिफिकेशन म्हणू शकता. तर सोर्सेस कोणते? सोर्सेस पहिला प्रायमरी सोर्स. प्रायमरी सोर्स मध्ये काय येतं? प्लांट. ओके. प्लांट, क्रॉप रेसिड्यू, फार्म यार्ड मॅन्युअर. ओके. जे म्हणजे तुम्हाला एक सांगतो, प्रायमरी सोर्स मध्ये झाडाचा पाला पाचोळा, ओके, प्लांट, ओके, ते येतात. त्यानंतर सेकंडरी सोर्स मध्ये काय येतं? ॲनिमल. सेकंडरी सोर्स मध्ये काय येतं? ॲनिमल. ओके. आता तुम्ही म्हणता सर हे कसं प्रायमरी सेकंडरी कोण्या बेसिसवर झालं? प्रायमरी सोर्स तुम्ही असं धरू शकता, जे प्रायमरी सोर्स म्हणजे जे डायरेक्ट ऑर्गॅनिक मॅटर प्रोड्यूस करतं, आणि सेकंडरी म्हणजे जे कशावर डिपेंडेंट आहे? या पाल्या पाचोळ्यावर. ॲनिमल मायक्रोब्स हे कशाला खातात? याला. समजा अर्थवॉर्म आहे तर कशाला खातात? सुरुवातीला याला खातं, याला खाल्ल्याच्या नंतर प्रोड्यूस करतं ऑर्गॅनिक मॅटर. ओके. तर म्हणून त्याला झालं क्लासिफिकेशन झालं. आता मग महत्वाचा मुद्दा जो एनी टाइम सेमिस्टर एंडला क्वेश्चन बनतो किंवा आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न पण क्वेश्चन बनतो की फॅक्टर ऑफ इफेक्ट कोणचे? तर सगळ्यात पहिला क्लायमेट फॅक्टर ऑर्गॅनिक मॅटर साठी खूप इम्पॉर्टंट आहे. क्लायमेट. तर क्लायमेट मध्ये दोन मेन येतात. टेम्परेचर. तर टेम्परेचर मध्ये एक ध्यानात ठेवा की जर समजा हिवाळा आहे, जर पावसाळा आहे, तर तुम्ही एक पाहिला असेल, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. तुम्ही काही पाला पाचोळा पावसाळ्यात पहा लवकर सडतो, आणि ते जर उन्हाळ्यात पाहिलं तर तो ड्राय होऊन जातो. सडतो का? नाही. तर मग काय आहे की जसं 10 डिग्री टेम्परेचर जर कमी झालं तर 2 to 3 टाइम डिकम्पोजिशनची प्रोसेस वाढते. त्याच्यामुळे काय होतं? ऑर्गॅनिक मॅटर वाढतं. ओके. ऑर्गॅनिक मॅटर वाढतं. तेच तसाच विषय येतो रेनफॉलचा. जेवढं मॉइश्चर की जेवढं मॉइश्चर असलं तेवढं त्याच्यामुळे डिकम्पोजिशन प्रोसेस फास्ट होते, ऑर्गॅनिक मॅटर कन्वर्ट होण्यास मदत होते. मग रेनफॉल पण कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशासाठी? ऑर्गॅनिक मॅटरच्या. ओके. असं तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये लिहून घ्या, शॉर्ट फॉर्म मध्ये आठवणीत राहील. ओके. कन्सेप्ट येणं तुम्हाला महत्वाचं आहे की बाबा टेम्परेचर जर कूल असलं तर आपली ऑर्गॅनिक मॅटर हाय असतं, तसंच रेनफॉल जर हाय असला तर ऑर्गॅनिक मॅटर हाय असतो. ओके. आणि टेम्परेचर जर वाढलं तर ऑब्विसली गोष्ट, उन्हाळ्यात तुम्ही जर जिथं झाडाखाली जर पाला पाचोळा पडेल तो तसंच पडेल राहतो. त्याचं डिकम्पोजिशन फास्ट होतं का? नाही. तो ऑर्गॅनिक मॅटर मध्ये कन्व्हर्जन होतं का? नाही होत. त्याच्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो
तो येतो. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा येतो तो येतो टेक्चर. आता टेक्चर मध्ये तुम्ही म्हणसान सर टेक्चर मध्ये कसं, जर फाईन टेक्चर असलं, फाईन किंवा कोर्स टेक्चर असलं, थोडं जाड असलं, कोर्स टेक्चर जर असलं तर जाडीच्यात ऑर्गॅनिक मॅटर काय असतं, कमी असतं. आणि जे फाईन टेक्चर आहे जिच्यात स्मॉल 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 पार्टिकल त्यात ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं. याचं सिंपल उदाहरण, जे मुरमाड जमीन आहे तिच्यात काय आपल्याला खत जास्त टाकावं लागतं का, त्यात ऑर्गॅनिक मॅटर नसतं किंवा एवढी फर्टाईल नसती. आणि तेच जर समजा ब्लॅक कॉटन सॉइल आहे, क्लेई सॉइल आहे, तिच्यात काय असतं, ऑर्गॅनिक मॅटर ऑब्विसली जास्त असतं. ओके, तर मग एवढं ध्यान ठेवायचं, टेक्चर मध्ये जेवढं बारीक समजा फाईन टेक्चर आहे तिच्यात ऑर्गॅनिक मॅटर हाय, जेवढं कोर्स टेक्चर त्यात ऑर्गॅनिक मॅटर लो. सेकंड थर्ड नंबरचं येतं क्रॉपिंग पॅटर्न. आता क्रॉपिंग पॅटर्न कसं इफेक्ट करतं, क्रॉपिंग पॅटर्न असं इफेक्ट करतं की क्रॉपिंग पॅटर्न मध्ये आपल्याला वेगवेगळे क्रॉपिंग पॅटर्न मध्ये घ्यावं लागतं. जर सतत सतत एकच जर क्रॉप आपण घेतलं तर आपण मग त्या ऑर्गॅनिक मॅटर कमी होऊन जातं. म्हणजे जे कंटेंट पाहिजे तेच एक हर वेळेस ते घेतं. मग वेगवेगळे क्रॉपिंग पॅटर्न वापरले पाहिजे. कधी लेग्युम्स लावायचे, कधी सिरियल्स लावायचे, कधी पल्सेस लावायचे. ओके, कारण की मग ते मेंटेन ऑर्गॅनिक मॅटर मेंटेन करण्यास फायदा पडतं. त्यानंतर ग्रीन मॅन्युअरिंग सुद्धा करू शकतो आपण ऑर्गॅनिक मॅटर मेंटेन करण्यासाठी. ग्रीन मॅन्युअरिंग मध्ये काय होतं की जे झाड आहे ते आपण त्या जमिनीत फ्लोईंग करून डिकम्पोज करू शकतो. ओके, आता नवीन क्रॉपिंग पॅटर्न मध्ये पुन्हा तिसरं चौथ्या नंबरचं टिलेज आलं, टिलेज ऑपरेशन. तर टिलेज ऑपरेशन मध्ये नवीन झिरो टिलेज कन्सेप्ट आलेली. झिरो टिलेज कन्सेप्ट म्हणजे काय असतं की जर समजा सुरुवातीचं पहिलं जर क्रॉप आहे त्या क्रॉपच्या मधातच आपण पेरणी करतो का, कारण की विदाउट एनी टिलेज प्रॅक्टिसेस. जर समजा सुरुवातीला जर तांदूळ घेतलेले असतात तर तांदूळचं जर हे स्पेसिंग असलं त्यानंतर याच्यात मधात गहू पेरून टाकतात का, कारण की या मधातले जे क्रॉप रेसिड्यू ते जमिनीच्या आतच डिकम्पोज झाले पाहिजे. डिकम्पोज झाल्यामुळे काय होतं, ऑर्गॅनिक मॅटर वाढतं, ऑर्गॅनिक कार्बन वाढतं. मग ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी झिरो टिलेज ही कन्सेप्ट आलेली. ओके, आता काळाची गरज आहे की आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक कंटेंट हे सॉइल मधलं वाढवणं, नाही तर सॉइल ही इनफर्टाईल व्हायला लागली. त्यानंतर चौथं पाचव्या नंबर मध्ये आपल्याला येऊ शकतं ड्रेनेज. आता ड्रेनेज आणि रेन फॉलला तुम्ही डायरेक्टली ते करू शकता, रिलेट करू शकता. जिथं मॉइश्चर जास्त, समजा जर पुअर ड्रेनेज असेल तिथं ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं, आणि जे वेल ड्रेन असतं तिथं थोडंफार प्रमाणात ऑर्गॅनिक मॅटर कमी असतं. पण वेगवेगळे पण पॉईंट ऑफ व्ह्यू असतात. पण ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू इथं जे फॅक्टर पाहतो आपण तिच्यात आपल्याला हेच रील नाही की पुअर ड्रेनेज मध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं आणि जे लो ड्रेनेज तिथं ऑर्गॅनिक मॅटर कमी असतं. पण तुम्ही म्हणा सर मग क्रॉप काय येत नाही पुअर ड्रेनेज मध्ये, त्यात अदर फॅक्टर पण असतात, रेस्पिरेशन फॅक्टर असतात, फोटोसिंथेसिस फॅक्टर असतात. ओके, त्यानंतर अदर फॅक्टरमुळं आपण ड्रेनेज क्रॉप एवढ्या चांगल्या प्रकारे घेऊ नाही शकत. झाले 5 झाले. त्याच्यानंतरचा आतापर्यंत आपण 5 फॅक्टर बघितले. त्याच्यानंतर आपल्याला जो 6वा फॅक्टर बघायचा आहे नॅचरल व्हेजिटेशन. आता नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे काय, एक बॅरर लँड आहे जिथं फॉरेस्ट लँड आहे, समजा फॉरेस्ट लँड आहे. ओके, फॉरेस्ट लँड आहे आणि एक कल्टिवेटेड लँड आहे. तर कशात ऑर्गॅनिक मॅटर जास्त असं, ऑब्विसली काय ऑर्गॅनिक मॅटर हिच्यात जास्त असेल. ओके, ऑर्गॅनिक मॅटर हिच्यात जास्त, हिच्यात काय असेल कमी असेल, काय की हिच्यातला ऑर्गॅनिक मॅटर हर वेळेस आपण युटिलाइज केलेलं आहे किंवा ही लँड यूज केलेली आहे. फॉरेस्ट लँड मध्ये ऑर्गॅनिक मॅटर यूज नाही केलेलं, त्याच्यामुळं फॉरेस्ट लँड मध्ये ऑर्गॅनिक मॅटर हे जास्त असेल. ऑर्गॅनिक मॅटर जास्त असण्यास दुसरा प्रकार म्हणजे की तिथं झाड पाचोळा, पाला पाचोळा, गवत वगैरे सगळं चांगलं असतं. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं कंपोजिशन. कंपोजिशन काय आहे ऑर्गॅनिक मॅटरचं, कंपोजिशन मध्ये तुम्ही एक धरू शकता, समजा एखादा ड्राय प्लांट आहे किंवा ड्राय मॅटर आहे. तर ड्राय मॅटर मध्ये सुरुवातीला समजा प्लांटचा टिश्यू आहे, प्लांट पार्ट आहे समजा. ओके, हा प्लांट पार्ट धरा.
याच्या 75% काय असतं, मॉइश्चर. ओके, आणि 25% काय असतं, ड्राय मॅटर. आता या 25% मध्ये ड्राय मॅटर मध्ये काय काय आपण ते पाहणार आहोत. या मॉइश्चरचे आपल्याला काय घेणं नाही. या ड्राय मॅटर मध्ये 25% मध्ये कोणकोणचं ते 25% मध्ये 25% मध्ये सुरुवातीला 10 to 12% काय येतं, कार्बन. ओके, त्यानंतर 9 to 10% काय येतं, ऑक्सिजन. त्यानंतर 1.5 to 2.5% काय येतं, हायड्रोजन. त्यानंतर 1 to 2% काय येतं, नायट्रोजन. त्यानंतर 2 to 3% काय येतं, मिनरल्स मॅटर, मिनरल मॅटर. आता हे काय झालं, कंपोजिशन झालं. कोण आहे ते 25% आणि ते 75% काय होता, मॉइश्चर. ओके, हे कंपोजिशन तुम्हाला मेनली आठवलंच पाहिजे. जर पेपरात लिहायचं थोडं अॅक्युरेसी आल्यानंतर एवढं समजायला सोपं आहे. कार्बन आणि ऑक्सिजन सगळ्यात जास्त असतं, कार्बन सगळ्यात जास्त असतं, ऑक्सिजन त्याच्या कमी. नंतर हायड्रोजन आणि नायट्रोजन मिनरल मॅटर हे थोड्याफार इक्वल प्रमाणात आहे. त्याच्यानंतर कंपोजिशन मध्ये पण आता हिच्यात वेगवेगळे केमिकल कंपोजिशन असतं किंवा सेल्युलोज असतात, हेमी सेल्युलोज असतात. कोणचे लवकर राहतात, जे व्हेरी स्लो डिकम्पोजिशन कोणाचं होतं, डिकम्पोजिशन सगळ्यात स्लो कोणाचं होतं, फॅट, वॅक्स. ओके, त्यानंतर लो स्लो डिकम्पोजिशन कोणाचं होतं, सेल्युलोज किंवा हेमी सेल्युलोज. त्यानंतर आता जे प्रोटीन वगैरे असतं त्याचं थोडं फास्ट होतं. ओके, थोडं रॅपिडली होतं. ओके, हे तुम्हाला एवढं काही ध्यानात ठेवायचं काम नाही, पण समजून घ्या की व्हेरी स्लो कोणाचं होतं, फॅट, वॅक्सचं. त्यानंतर लो मधातलं जे मीडियम मध्ये जे डिकम्पोजिशन होतं ते येतं सेल्युलोज, हेमी सेल्युलोजचं. आणि प्रोटीन, स्टार्चचं याचं थोडं फार फास्ट होतं. ओके, त्याच्यानंतर आता याचे रोल्स काय असतात, ऑर्गॅनिक मॅटरचे रोल्स. आता रोल्स तुम्ही तुमच्या मनाला लिहू शकता. पहिल्या सुरुवातीला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते. जर समजा ऑर्गॅनिक मॅटर टाकला आपण तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपण मध्ये वाढती. त्यानंतर जे अर्थवॉर्म आहे, जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जे सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझमला अन्नद्रव्य भेटते, त्याच्यामुळे त्यांचं जनजीवन चांगलं राहतं. सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझमला अन्नद्रव्य जर भेटलं ते वेल डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर तयार करू शकतात किंवा न्यूट्रिएंट सप्लाय करू शकतात. न्यूट्रिएंट सप्लाय मध्ये पण ऑर्गॅनिक मॅटरची खूप मोठा रोल आहे. कॅटायनेशन कॅपॅसिटी जी असते ती पण आपण चांगली करू शकतो, फास्ट करू शकतो. त्यानंतर कॅटायनेशन कॅपॅसिटी, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, त्यानंतर सॉइल मायक्रोबायोलॉजी इफेक्टिव्हली ग्रो करण्यासाठी मदत करू शकतो. त्यानंतर अल्कली सॉइल मेंटेन करण्यासाठी, अल्कली सॉइलला न्यूट्रल करण्यासाठी किंवा थोडंफार मेंटेन करण्यासाठी ऑर्गॅनिक मॅटर टाकतो. ओके, जास्त अल्कली जर झाली असेल त्याला न्यूट्रल करण्यासाठी आपण ऑर्गॅनिक मॅटरचा यूज करू शकतो. त्यानंतर वेगवेगळे ऑर्गॅनिक मॅटर टाकल्याच्या नंतर आपल्याला इफेक्ट भेटतात. न्यूट्रिएंटचं जे फर्टिलायझर आहे ते आपण डोजेस कमी टाकू शकतो. ऑब्विसली गोष्ट आहे की जे वॉटर इनफिल्ट्रेशन जे जमिनीच्या आत जास्त वॉटर जातं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढल्यामुळे ते कमी जात जाईल. ओके, त्यानंतर आपल्याला फर्टिलायझर यूज कमी होत. अशा प्रकारचे वेगवेगळे रोल ऑर्गॅनिक मॅटरची इम्पॉर्टंट खूप हाय. ओके, तर आपण इथपर्यंत आता 12 लेक्चर कंप्लीट केलेले. तुम्हाला जर काय कोणताही डाऊट जर असला तुम्ही कमेंट करून जाऊ शकता.
कमेंट बॉक्समध्ये आपण तो डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करू, किंवा माझ्या पर्सनल नंबरवर सुद्धा मेसेज करून तुम्ही डाऊट सांगू शकता. धन्यवाद इथपर्यंत लेक्चर बघितल्याबद्दल.